मुंबई, पुणे, पालघर, रायगड, ठाण्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह विदर्भातील यवतमाळ, वाशिम आणि गोंदियाला सुद्धा ऑरेंज अलर्ट. रेड अलर्टमुळे ठाण्यातल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश. पालघरला रेड अलर्ट. जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. पालघरसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी. जिल्हाधिकारी कार्यालयातून सुट्टी जाहीर. कल्याण डोंबिवलीमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर. हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. विद्यार्थी शिक्षकांच्या सुरक्षेसाठी केडीएमचे शिक्षण विभागाचा आदेश. राज्यातल्या घाटमाथ्यासाठी पुढील 4 दिवस रेड अलर्ट. येत्या 4 ते 5 दिवसात विक्रमी पावसाचा अंदाज. पुणे हवामान विभाग प्रमुखांची माहिती. जूनमधील कमी झालेल्या पावसाची पोकळी भरून निघण्याची शक्यता. मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरीला मुसळधार पावसाचा अंदाज. 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा. या काळात नागरिकांनी सतर्क राहावं. सीएमओ कार्यालयाचं ट्विटद्वारे आवाहन. सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना काळजी घ्या. सीएमओकडून हेल्पलाईन नंबर देखील जारी. पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला. 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12% पोहोचला. 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणांमध्ये अद्याप पावसाचा जोर नाही. साताऱ्याच्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम. कोयना धरणामध्ये 13,102 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू. धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 11.48 टीएमसी झालाय. रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदी धोका पातळीजवळ. खेड नगर परिषदेकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक सामान आणि कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं. प्रशासनाचं आवाहन. रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीवर प्रशासनाची नजर. महाडमध्ये पूरस्थितीचा धोका कायम. रायगडमध्ये अंबा नदीनं धोका पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा. अंबा नदी 9 मीटरची धोका पातळी ओलांडून 9.15 मीटरवर. चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये तैनात. भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले. वैनगंगा नदीपात्रामध्ये 13,042 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात आलं. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्यामध्ये पूर्वसूचना न देता बॅरेजमधून पाणी सोडलं. वैनगंगा नदीमध्ये ट्रॅक्टरसह 3 जण अडकले. 3 जणांचा थरारक बचाव. मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गडचिरोलीमध्ये जूनपासून आतापर्यंत 38 ते 42% पाऊस. गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी फक्त 3 तालुक्यातच 60% पावसाची नोंद. उरलेल्या 9 तालुक्यामध्ये 38 ते 42% पाऊस. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या भाटघर धरण क्षेत्रामध्ये पावसाची हजेरी. धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळीत वाढ. चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा. गोंदियाच्या फुलसूरमधील कुबेर कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलं. पाणी शिरल्यानं 20 ते 25 दुकानांचं नुकसान. पाणी निघण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची दुकानदारांची मागणी. सांगलीमध्ये शिराळा तालुक्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ. गेल्या 24 तासामध्ये शिराळा तालुक्यामध्ये 24 मिलीमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद. कोल्हापुरात पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा शिंगणापूर बंधारा ओव्हरफ्लो झाला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ होण्यास सुरुवात. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 16 फूट 9 इंचांवर. जिल्ह्यातील 7 बंधारे पाण्याखाली. राजाराम बंधाऱ्यावरून धोकादायक पद्धतीनं होणारी वाहतूक सुद्धा प्रशासनानं रोखली. अहिल्यानगरच्या राहता परिसरात पाऊस लांबल्यानं खरीपाचं चित्र बदललं. महागडे बियाणं. अनिश्चित पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि कांद्यासारख्या नगदी पिकांना रामराम ठोकला. कमी खर्चाच्या मका आणि चारा पिकांकडे शेतकरी वळले. बुलडाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनची सुस्त बॅटिंग. 10 तालुक्यांमध्ये पावसाची मोठी तूट. जून अखेर सरासरीचा अवघा 80% पाऊस. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 20%ची घट. जिल्ह्यातील तलावांमधील पाणी पातळी घटली. जमिनीमध्ये ओलावा नसल्यानं अनेक भागात पेरण्या खोळंबल्या. जळगावच्या दीक्षितवाडीमधील महावितरणच्या कार्यालयामध्ये गळतीमुळे पावसाचं पाणी साचलं. कार्यालयामधील उपअभियंत्याच्या दालनासमोरच पावसामुळे छतातून गळती. साचलेल्या पाण्यातूनच ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना वाट काढण्याची वेळ. मालेगाव कलेक्टर पट्टा भागामध्ये घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळून आजीचा आणि नातवाचा मृत्यू. सततच्या पावसामुळे घरातील स्लॅब कोसळला. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पंचायत समितीच्या आवारामध्ये मोठं झाड कोसळलं. 10 ते 25 दुचाकींचं नुकसान. चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यामुळे जीर्ण झालेलं झाड कोसळलं.
कोल्हापूरच्या निपाणी देवगड मार्गावरील पेजीवडेमध्ये रस्त्यावर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाकडून झाड हटवण्यात आले. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये मुसळधार पावसानं व्यापारी संकुलाची भिंत कोसळली. खेड तालुक्यात दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी फटका बसला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. माहीमच्या दिलीप गुप्ते मार्गावर पावसामुळे झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं पार्किंगमधील वाहनांचं नुकसान. पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल. झाड हटवण्याचं काम सुरू. लासलगावच्या ब्राह्मणगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर लिंबाचं झाड कोसळलं. छतावरच्या पत्र्याचं नुकसान. 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित. शाळेवरील पत्रे नवीन असल्यामुळे जीवितहानी टळली. उर्वरित झाड तातडीनं हटवण्याची ग्रामस्थांची मागणी. माणगाव भादावकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे हाल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करण्याची वेळ. मातीच्या भरावामुळे पाण्याचा निचरा रोखला. नाशिकच्या कळवणमध्ये न्यायालयासमोर पाणी साचलं. न्यायालयासमोर पाणी साचल्यानं कामकाजावर परिणाम. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात तीव्र नाराजी. पावसाचं पाणी तुंबल्यानं वकील आणि पक्षकारांची गैरसोय. महाबळेश्वर पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद राहणार. सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर. आंबेनळी घाट 3 ते 7 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. संपूर्ण पावसाळ्यात घाटातील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार. पुण्याच्या वरंदा घाटातील कोसळलेली दरड हटवण्यात महामार्ग प्रशासनाला यश. दरडीसह मोठी झाडं, माती आणि दगड आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. विभागीय अभियंता राहुल कुलकर्णी आणि प्रोजेक्ट मॅनेजर अशोक कुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवान कारवाई. पुण्यातल्या कोथरूड परिसरात भर पावसामध्ये पालिकेकडून झाडांना पाणी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल. हा सडकी बुद्धीचा कारभार नक्की कोणासाठी? शिंदेच्या शिवसेनेच्या प्रमोद नाना भानगिरे यांचा सवाल. फक्त खर्च दाखवण्यासाठी भर पावसात पाणी घालण्याचा घाट. विरोधकांचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल. साकीनाक्याची घटना ताजी असताना सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये मॅनहोल उघडं. ही पालिकेच्या लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून मॅनहोल बंद करण्यात आलं. पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून चिमुकल्याचा अंत. सुरक्षा न करता खड्डा उघडा ठेवल्यानं चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या लोणी काळभोळ परिसरामधली हृदयद्रावक घटना. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवर कोसळल्यानं राहुल पाटील जखमी झाले होते. रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू. ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा आणखीन एक धक्का. ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटलांचा शिंदे सेनेमध्ये प्रवेश. श्रीकांत शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेश करताच शुभांगी पाटलांची शिंदे सेनेच्या उपनेतेपदी निवड. किशोरी पेडणेकरांनी महापौरांच्या कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना झापलं. पत्रांची उत्तरं का दिली नाहीत? पेडणेकरांचे सवाल. पेडणेकरांनी झापल्यानंतर महापौर ऋतू तावडेंचा फोन. दोघांमध्ये शाब्दिक वाद. किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात महापौरांची लेखी तक्रार. महापौर कार्यालयामध्ये बळजबरीनं घुसखोरी करून गोपनीय कागदपत्रांचे व्हिडिओ चित्रीकरण केल्याचा आरोप. पेडणेकरांवर कारवाईसाठी महापौरांचे थेट पोलिसांना पत्र. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा. माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं मधलं बोट दाखवलं. सियाच्या कृत्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली. आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधला दुसरा मोबाईल फॉरेन्सिककडे पाठवला. केतननं सियाला किती पैसे दिले याची माहिती देणार पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची माहिती. मी तिथे असतो तर अमित साटमांच्या कानाखाली मारली असती. संदीप देशपांडेंचा साटम यांच्यावर संताप. साकीनाक्याची घटना सांगताना साटम काल हसले होते. अमित साटम यांच्याकडून मुंबईकरांची टिंगल. त्यांची कालच पदावरून हकालपट्टी करायला पाहिजे होती. आदित्य ठाकरेंचा अमित साटम यांच्यावर निशाणा. भाजपचं ऑपरेशन राम मंदिर चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. अब हिंदू माफ नहीं करेगा. राम मंदिर लुटणारे देशद्रोही असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. आंदोलनानं महाराष्ट्राला जागं करेन मग अयोध्येला जाईन. उद्धव ठाकरेंची माहिती. दादरच्या हनुमान मंदिरात रविवारी उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार. रामरक्षा हनुमान चालीसा पठण करत राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठाकरेंचं आवाहन. उद्धव ठाकरेंकडून हिंदू राष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरे ज्या मंदिरात पाय ठेवतील तिथे गोमूत्र शिंपडावं. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. उभाठाला आता राम आठवला. राम कदमांची टीका. उद्धव ठाकरेंना रामावर बोलण्याचा काय नैतिक अधिकार? हे काही हिंदुत्व नाही तर ही नौटंकी. राम कदमांचा हल्लाबोल.
ठाकरे काँग्रेससोबत गेल्यानंतर हिंदुत्व कुठं गेलं होतं? राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली होती तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? हिंदू नाकारत असल्याचं लक्षात आल्यानंतर ठाकरेंचं पाऊल, उदय सामंतांची टीका. राम मंदिराची चिंता उद्धव ठाकरेंनी करू नये. ठाकरे नमाजऐवजी रामरक्षाची आरती घेत आहेत, त्यांचं अभिनंदन. देवी आणि फरांद्यांची टीका, सरकारनं घोटाळेबाजांवर कारवाई केल्याची प्रतिक्रिया. राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्यात. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावर आरएसएसची पहिली प्रतिक्रिया. तसंच या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेत हिंदू विरोधी राष्ट्रविरोधी शक्तींचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, आरएसएसचं आवाहन. राम मंदिरात दान चोरीवर विचारलेल्या प्रश्नावर मोहन भागवतांकडून राम राम इतकीच प्रतिक्रिया. आरएसएस सरसंघचालक प्रश्नाचं उत्तर न देताच निघून गेले. खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांची दिल्ली कोर्टामध्ये याचिका. चाकणकरांकडून आशा मिरगे, ठोंबरे, अंधारे, दमानी यांना नोटिसा, तर चाकणकरांना कोर्टात उघडा पाडणार रुपाली ठोंबरेंचं आव्हान. सिनेमाला सिनेमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. सिनेमातून काय घ्यायचं ते प्रेक्षक ठरवतील. सिनेमामध्ये त्यांची व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीनं केली असं वाटलं तर त्यांनी नोटीस पाठवावी. महाराष्ट्र एप्स्टीन फाईल चित्रपटाच्या वादावर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. तर एखाद्याच्या जीवनावर चित्रपट काढण्याआधी परवानगी घ्यायला हवी, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंनी लक्ष दिलं नाही म्हणून नेते सत्ताधाऱ्यांकडे जायला लागले. आम्हालाही जड अंतःकरणानं भूमिका घ्याव्या लागल्यात. फुटीर खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया. तर पक्ष सोडल्यावर तुम्ही काहीही बाता माराल, सुनील प्रभू यांचं प्रत्युत्तर. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदार संजय देशमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. संजय देशमुख यांच्या मुलीच्या लग्नाचं पंतप्रधानांना दिलं निमंत्रण. पांडुरंगाची मूर्ती देखील पंतप्रधानांना देशमुख यांनी भेट दिली. आमदार खासदार आमच्याकडे येत आहेत, उद्धव ठाकरेंनीही आमच्याकडे यावं, रामदास आठवलेंचं विधान. तर राज ठाकरे भूमिका बदलणारे नेते, आठवलेंची टीका. साताऱ्यामध्ये मृत माणसाच्या नावानं कर्जाचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून विधान परिषदेमध्ये याची पोलखोल. महाबळेश्वर वाडी कार्यकारी सहकार संस्था सेवा सोसायटीमधील धक्कादायक प्रकार. तर या प्रकरणाकडे कानाडोळा केला प्रकरणी सहाय्यक निबंधक आणि उपनिबंधक यांचं निलंबन. असीम सरोदेंची आमदार संजय गायकवाडांना नोटीस. असीम सरोदेंच्या नावावरून अर्ध पाकिस्तानी असा उल्लेख केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांना नोटीस. एखाद्या व्यक्तीचं नाव मुस्लिम सदृश्य असेल म्हणून त्या व्यक्तीला पाकिस्तानी म्हणणं बदनामीकारक. नोटीशीमध्ये असीम सरोदेंकडून नमूद.